नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या स्टार प्रवाहावरील मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधू राघवला समजावत असते की आपण शकुंतलाजींची मदत घेऊ. त्यावेळी तेथे पिंकी येते आणि ती मधूला म्हणते, ए वकिलीनबाई, पिंकीला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करतीयेस का? तुझी एवढी हिंमत असेल असं वाटलं नव्हतं मला. मी पण बघते, ज्या कोणाला फोन लावायचा आहे त्याला लाव. राघव पिंकीला म्हणतो, हा आमच्या फॅमिलीचा पर्सनल मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही त्यात इंटरफेअर करू नका. पिंकी राघवला म्हणते, जर 7 दिवसांमध्ये माझे धनी सापडले नाही तर तुम्हीच माझे धनी होणार ना. मग आपलं पर्सनल मॅटर एकच असेल. आणि मधूला म्हणते, तू माझ्या तोंडाकडे काय बघतीयेस, लाव ना फोन. आणि ती मधूच्या जवळ जातच तिला म्हणते, मी हेल्प करते तुझी. आणि ती मधूच्या मोबाईलवरून शकुंतलाला फोन लावते. शकुंतला म्हणते, बोला मैना राणी, आता काय काम काढलं? मधू पिंकीच्या हातातील फोन घेऊन शकुंतलाला झालेला सगळा प्रकार सांगते. त्यानंतर मधू तो फोन पिंकीकडे देते आणि म्हणते, शकुंतलाजींना बोल. तर पिंकी तो फोन स्पीकरवर ठेवते. शकुंतला पिंकीला विचारत असते, कोण आहेस, कोण तू? ते रत्नपारखी आमचे व्याही आहेत, त्यांना जर त्रास दिलास तर तो आम्हाला त्रास दिल्यासारखं आहे. मधूला मात्र खूप छान वाटत असतं. शकुंतला पिंकीला म्हणत असते, मापात राहायचं. आत्ताच्या आत्ता तुझं सामान बांधून तिकडनं चालतं व्हायचं. शकुंतला बोलली की विषय फुल स्टॉप. त्यावेळी पिंकी तिला म्हणते, नमस्कार शकुंतला देवी औटी. मी पिंकी धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा. हे ऐकून तर शकुंतला जाग्यावरून उभीच राहते आणि म्हणते, पिंकी मॅडम तुम्ही? हे ऐकून तर मधूच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तर पिंकी शकुंतलाला म्हणते, हो आम्हीच, आणि आम्हीच मैना राणीच्या फोनवरून तुम्हाला फोन केला. तर शकुंतला म्हणते, तुम्ही आम्हाला स्वतःहून फोन केलात म्हणजे काही काम आहे का आमच्याकडे? तर पिंकी म्हणते, हे आपलं सहज आले होते तुमच्या रत्नपारखींच्या घरी पाहुणचाराला. तर शकुंतला म्हणते, असं आहे का, आम्ही येतोच की, निघालो लगेच. तर पिंकी म्हणते, एक नंबर, या, मी वाट बघते तुमची. आणि त्या दोघी फोन ठेवून देतात. पिंकी राघव आणि मधूला म्हणते, मगाशी एक्साइटमेंटमध्ये मी तुम्हाला माझा अर्धाच इंट्रो करून दिला, आता फुल अँड फायनल इंट्रो करून देते. मी आमदार मिसेस पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा. आणि पिंकी तेथून निघून जाते. त्यावेळी मधू राघवला म्हणते, ही बाई तिच्या पोझिशनचा गैरफायदा घेतीये. पण तू काळजी करू नकोस, शकुंतलाजी येत आहेत ना, त्या सगळं नीट करतील, डोंट वरी. त्यावेळी पिंकी एक काठी घेऊन येते आणि ती त्या दोघांच्या मध्ये आडवी धरते. ती मधूला मागे सरकावते. तर मधू तिला विचारते, काय प्रकार आहे हा सगळा? राघव तिला म्हणतो, मिसेस पिंकी युवराज धोंडे पाटील, बिहेव युअर सेल्फ. तर पिंकी त्याला म्हणते, न झालेले भाऊजी, लेट मी हँडल दिस, यू जस्ट कोऑपरेट. आणि ती मधूला विचारते, काय ग, हे तुझे हजबंड आहेत का? तर मधू म्हणते, नाही. तर पिंकी म्हणते, नाही ना, मग का असं सारखं मॅग्नेटसारखं चिटकून असतेस? हे असं एवढं अंतर ठेवता येत नाही का तुला, सेफ डिस्टन्स? मधू तिला म्हणते, तुला काय करायचंय? तर पिंकी म्हणते, मलाच तर करायचंय. माझ्या BFFचा जर या सर्चिंगमध्ये शोध लागला नाही तर तिचे हजबंड माझे हजबंड होणार. आता मी काय सांगते ते ध्यानात ठेवायचं, हे एवढं अंतर मेंटेन करायचं. आणि ती मधूला काठी धरायला लावते आणि राघवला म्हणते, न झालेले भाऊजी, तुम्हाला काठी धरण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही एकदम परफेक्ट सेफ डिस्टन्स मेंटेन करताय. त्यानंतर शकुंतला रत्नपारखींच्या घरी आलेली असते. त्यावेळी ती पिंकीला म्हणते, बोला मॅडम, काय काम आहे तुमचं? तर पिंकी म्हणते, मला या राघव रत्नपारखीशी लग्न करायचंय. आणि मधूकडे बघतच म्हणते, ही अतिशहाणी मांजरीसारखी आडवी येतीये आणि तुमच्या जीवावर माझ्याशी चॅलेंज घेतीये, मला पंगे देतीये. आता तर मी पण इथे आहे आणि ही पण इथे आहे. बोला, काय करणार तुम्ही? तुम्हाला काय करायचंय ते करा. शकुंतला म्हणते, त्याचं काय आहे ना मॅडम, तुम्ही सकाळी फोन केलात, आम्ही हॅलो बोललो, पण समोरून कोणी बोललंच नाही, त्यामुळे आम्हाला कळालंच नाही की तुम्ही आहात ते. आम्ही फोनवर जे काही बोललो ते आमची चुकी झाली, आम्हाला माफ करून टाका, तुमच्या मेमरीतून डिलीट करून टाका. तर पिंकी म्हणते, मेमरीतून डिलीट करून टाकू? ठीक आहे, केलं डिलीट. आणि मधूकडे बघतच म्हणते, मग हिचं काय? शकुंतला म्हणते, यांच्या वतीने सुद्धा आम्हीच माफी मागतो. त्यांना माहीत नाही ना तुम्ही किती मोठ्या आहात ते. लहान तोंडी मोठा घास घेतलाय त्यांनी, अडाणी समजून माफ करून टाका. पिंकी म्हणते, तुम्ही सॉरी मागितली ती मिळाली, पण हिच्या सॉरीचं काय? एरवी एवढी जीभ चुरू चालत असते या पोरीची, आणि आता एकदम चिडीचूप उभी आहे. शकुंतला मधूला पिंकीची माफी मागायला सांगत असते. तर मधू म्हणते, मी हिची माफी मागू? ते शक्य नाहीये.
आणि तुम्हाला काय झालंय? तुम्ही का अशा वागताय? तुम्हाला सुद्धा हिची माफी मागण्याची काही गरज नाहीये. रेश्मा आणि ऋतुजा मात्र या सगळ्याचा खूप मजा घेत असतात आणि खूप एन्जॉय करत असतात. शकुंतला मधूला पिंकीची माफी मागायला लावत असते, परंतु मधू म्हणते एकतर ही बाई त्या कृष्णाची मैत्रीण आहे आणि ती कृष्णा हिच्या नवऱ्याला घेऊन पळून गेलीये आणि ते दोघं जर 7 दिवसात सापडले नाही तर हिला राघवशी लग्न करायचंय. काय समजते ही राघवला? राघव म्हणतो, काय फिल्म सुरू आहे का? कोणीही उठून माझ्या घरात यावं आणि म्हणावं मला तुमच्याशी लग्न करायचंय. आणि काय आमदार पिंकी धोंडे पाटील, जोपर्यंत पुरावा सापडत नाही किंवा आपल्या हातात पुरावा येत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार सिद्ध करता येत नाही. आहे का तुमच्याकडे पुरावा की कृष्णा तुमच्या नवऱ्याला घेऊन पळून गेलीये? नाही ना, मग सारखं सारखं कृष्णावर आरोप करणं बंद करायचं. पिंकी राघवला म्हणते, तुम्ही तर कृष्णाच्या नावाची पार जपमाळ ओढत बसलात. आणि पिंकी मधूजवळ जातच तिला म्हणते, ए मध्ये मध्ये करणारी राणी, माझी जर पास्टमधली बेस्टी इथे आली तर तुझा प्रॉफिट होणार आहे का लॉस? मधू तिला म्हणते, तुला काय करायचंय? शकुंतला पिंकीला बसायला सांगते आणि मधूला म्हणते, मधुराणीबाई, या मॅडम जरी दिसायला लहान असल्या ना तरी यांची कीर्ती खूप मोठी आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी खूप मोठी मोठी विकासाची कामं केली आहेत आणि ती त्यांची कामे सांगत असते आणि म्हणते, त्यांना हलक्यात घेऊ नका, त्यांच्या एका इशाऱ्यावर सगळी कामं होतात. मधू म्हणते, होत असतील ना, पण त्याचं मी काय करू? शकुंतला मधूला पिंकीची माफी मागायला लावते. मधूने पिंकीची माफी मागितल्यानंतर पिंकी मधूला म्हणते, वराती मागून आलेल्या घोड्याला कोणी कुत्रंसुद्धा विचारत नाही. तसंच आहे, उशिरा माफी मागितली ना की त्याला काही किंमत नसते. त्यातून हे असं जबरदस्तीचं उरावर दगड ठेवून माफी मागितल्यासारखं. हे असलं सॉरी ही पिंकी ॲक्सेप्ट करायची नाही. शकुंतला पिंकीला म्हणते, त्यांनी तुमची माफी मागितली ना, आता तुम्ही सुद्धा मन मोठं करा आणि त्यांना माफ करून टाका. पिंकी म्हणते, नाही, आता या मध्ये मध्ये करणाऱ्या राणीला शिक्षा द्यायची वेळ आलीये. रुक्मिणी काकू तिला म्हणते, हे अति होतंय आता. माझ्याच घरात राहून तू माझ्याच घरातल्या माणसांना शिक्षा देणार आहेस का? पिंकी म्हणते, तुमच्या घरातले मला वाटेल तसं बोलत होते तेव्हा कुठे होतात तुम्ही? शकुंतला पिंकीला शांत करून तिला खाली बसायला लावते आणि म्हणते, देवसुद्धा पहिली चूक माफ करतो ना, ही अशी चूक पुन्हा होणार नाही. प्लीज मॅडम, रिक्वेस्ट आहे आमची. तर पिंकी मधूकडे बघतच म्हणते, मला हिचा चेहरा बघायचा नाही, हिला माझ्यापासून दूर घेऊन जा. मधू म्हणते, नाही बघायचा ना चेहरा, मग इथे कशाला थांबलीस, तू जा ना इथून. पिंकी म्हणत असते, बघा आता कशी हिची जीभ चुरू चुरू चालते. हिला किचनमध्ये पाठवायचं, हिने दिवसभर किचनमध्ये थांबायचं आणि मी जे काही बनवायला सांगेल ते बनवायचं, तेव्हा कुठे मी हिला माफ करण्याचा विचार करेल. मधू म्हणते, मला मान्य नाहीये. शकुंतला मधूला बाजूला घेऊन येते आणि तिला म्हणते, कधीतरी आम्ही सांगतोय तसं वागा, तुमचाच फायदा आहे त्यात. यांच्याशी जर सलोख्याने वागलात ना तर फायदा तुमचाच होईल. तर मधू येऊन पिंकीला विचारते, बोला काय करायचंय? तर पिंकी म्हणते, डाळ भात, लोणचं पापड आणि भातावर साजूक तूप, ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि बटाटा भजी, कांदा भजी आणि गुलाबजाम. येतंय का ध्यानात? आणि एखाद्याच्या ध्यानात जर येत नसेल ना तर पिंकीला त्याच्या ध्यानात कसं आणून द्यायचं ते चांगलंच कळतं. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, राघव म्हणत असतो, पिंकी एक आमदार आहे आणि कृष्णा चोर, मग या दोघी मैत्रिणी कशा? कृष्णा गोदामावशीबरोबर इथे पुण्यात राहते आणि ही पिंकी साताऱ्यात. मग या दोघी कधी, कुठे आणि कशा भेटल्या? अजून अशी असंख्य प्रश्न आहेत ज्याची उत्तरं शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आई परत येण्याआधी आपल्याला कृष्णाला शोधायला हवं. इकडे पिंकी गोदामावशीला फोनवर सांगत असते की राघव भाऊजी तुम्हाला शोधायला घराच्या बाहेर पडणार नाहीत, हा पिंकीचा शब्द आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.